नमस्कार, मी अभिनेत्री संजना काळे म्हणजेच पारू मालिकेतली प्रिया किर्लोस्कर। आम्ही खरंच खूप एक्साइटेड होतो कारण दोन मालिकांचा महासंगम होता, पारू आणि लक्ष्मी निवास। लक्ष्मी निवास ही एक महामालिका आहे, त्यामुळे त्यात खूप आर्टिस्ट आहेत, जवळपास 48 आर्टिस्ट आहेत आणि दोन्ही मालिकांचा महासंगम म्हणजे आमच्या मालिकेतले आर्टिस्ट आणि त्यांच्या मालिकेतले आर्टिस्ट, टोटल इथे जवळपास 60 आर्टिस्ट आहेत। तर आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो की अरे एवढ्या लोकांचं सगळं कसं मॅनेज होईल आणि का म्हणजे इतके लोक एका प्लॅटफॉर्मवर येणार आहेत आणि रोज शूट करायचं आहे, रोज 7 to 11 शिफ्ट आणि रोज आपण अर्धा तासाचं 22-25 मिनिटाचं फुटेज काढतो, पण आत्ता आपल्याला 1.5 तासाचं फुटेज काढायचं आहे। सो तो एक वेगळा प्रेशर होता आणि आम्ही इथे आलो, द लोकेशन वॉज सो नाईस। तुम्ही बघू शकता की सगळं किती ग्रँड्युअर आहे आणि इव्हेंच्युअली सगळ्यांशी खूप छान मैत्री झाली आणि आता खूप मज्जा येते आम्हाला शूट करायला। जनरली आपण सगळ्याच लग्नांमध्ये जातो आणि तेच सगळे विधी असतात, त्यानंतर नातेवाईक येतात, सगळे विश करतात, हे सगळं होतंच। ह्या लग्नाचं वैशिष्ट्य असं एक तर एवढे आर्टिस्ट आम्ही इकडे प्रेझेंट आहोत, प्रत्येकाचं बॅकग्राऊंडला रील्स बनवणं चालू आहे, आपला एक वेगळा ऑफस्क्रीन एन्जॉयमेंट चालू आहे। त्यानंतर मीडियावाले आलेत, सगळे आमचे इंटरव्ह्यूज घेत आहेत, त्यानंतर जेवायला पण खूप छान आहेत आणि इथून गेल्यानंतर आम्ही हॉटेलवर खूप मज्जा करतो, येताना जाताना आम्ही खूप मज्जा करतो। सो हे जे आपण लग्नाला जातो पण 2-3 तास जाऊन येतो, मस्त जेवून येतो, पण इथे आम्ही ही प्रोसेस 6-7 दिवस खूप छान एन्जॉय करतोय। आम्हाला छान नटायला मिळतंय, somebody else is designing our costumes आणि प्रत्येक लग्न, मेहंदी, संगीत, हळद, साखरपुडा या एवढ्या विधींसाठी आमच्या मस्त साड्या येत आहेत आणि संगीतला आम्ही सगळ्यांनी डान्स केलाय। सो हे सगळं खूप असं एन्जॉईंग आहे आणि खूप मज्जा येते करायला। जेव्हा मला कळलं की मी प्रियाचं कॅरेक्टर करतेय तेव्हा मला खूप छान वाटत होतं, कारण प्रिया एक अशी मुलगी आहे जी साधी आहे, भोळी आहे, पॉझिटिव्ह आहे, चांगल्या मनाची, पण सोबतच ती डंब नाही आहे। तिला चांगल्या वाईटची जाणीव आहे, तिला कळतं की समोरचा माणूस चुकीचा आहे की, आणि ती त्यावर स्टँडही घेते। असं नाही की कोणी सगळ्यांशी चांगल्यांशी चांगलं आणि वाईटांशी वाईट। सो हे खूप फेअर कॅरेक्टर आहे आणि इट इज व्हेरी बबली आणि छान गोड आहे। तिचं नवऱ्यावर तिच्या खूप प्रेम आहे, ती सगळ्यांवर प्रेम करते, तिचा एक वेगळा बॅकग्राऊंड आहे, ती शिक्षिका आहे आणि ह्या कॅरेक्टरचे खूप शेड्स आहेत। म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक प्रेमात पडू न शकणारी, स्वतःच्या आबांवर खूप प्रेम करणारी मुलगी आणि खूप सगळ्यांशी मन मिळावू असणारी, स्ट्रिक्ट असणारी मुलगी जेव्हा प्रेमात पडते तेव्हा ती किती इमोशनल होते आणि किती सगळं त्यागाला रेडी होते। मग एवढे सगळ्या अडचणांना पार करून जेव्हा तिचं लग्न होतं तेव्हा ती तिच्या फॅमिली टुवर्ड्स किती समर्पित असते आणि हे खूप सारे शेड्स तुम्हाला माझ्या कॅरेक्टरमध्ये पाहायला मिळतील। सो मला खरंच प्रिया किर्लोस्कर हे कॅरेक्टर साकारताना खूप मज्जा येते। इथे सगळेच आम्ही खूप मिळून मिसळून काम करतो आणि पहिल्याच दिवशी आल्यापासून सेटवर माझा एकतर खूप असा स्वभाव आहे की मी सगळ्यांशी बोलायला जाते आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांशी खूप चांगली फ्रेंडशिप आहे। तर आमच्यात नेहमी काहीतरी हे एखादा सीन आला तर त्यावर आमचं वर्किंग सुरू असतं। आम्ही एकमेकांना सजेशन देतो की हे असं करून बघ किंवा आपण हे ॲडिशन घेऊया, सरांना विचारूया। वेळेस आमचे डिरेक्टर पण खूप सपोर्टिव्ह आहे, खूप छान आम्हाला हेल्प करतात आणि पहिल्याच दिवसापासून प्रीतम प्रिया चे जे जोडी होती ती खूप फेमस झाली। म्हणजे इंस्टाग्रामवर इकडे तिकडे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला। आमचे प्रीत्या नावाचे असे खूप सारे हॅशटॅग्स होते आणि खूप क्यूट व्हिडिओज वगैरे तुम्ही बनवायचा, खूप मज्जा यायची। आणि त्याच्यानंतर प्रीतम हु इज माय हजबंड, तर त्यांच्यासोबत पण काम करताना मला मज्जा आली। आमची पहिल्याच दिवसापासून खूप छान केमिस्ट्री जुळली। म्हणजे ऑफस्क्रीन तो थोडा इंट्रोवर्ट आहे त्यामुळे आम्ही कमीच बोलतो, पण ऑनस्क्रीन आमचा एक खूप वेगळा शेड असतो। म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही एवढे छान फ्रेंड्स किंवा इतके जवळ नाही आहेत, पण ऑनस्क्रीन तुम्ही बघाल तर आम्ही म्हणजे एखाद्याला बघून असं वाटेल की अरे हे खरेच नवरा बायको, इतकं प्रेमात पडणारी जोडी, आणि कारण ते कॅरेक्टर्स तेवढे छान लिहिले गेलेत। खरं तर सगळ्यांना मला खूप धन्यवाद, म्हणजे मला खूप थँक्यू म्हणायचं आहे की तुम्ही आमच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर आणि सगळ्याच सोशल मीडिया साईट्सवर तुम्ही तुमचे कमेंट्स करून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत असता आणि आम्हाला हे तुमचे जे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत ना ते सगळे मी वाचते आणि ते सगळे मला कळतात। प्रत्येक सगळ्यांचं म्हणणं असं असतं की तुमची जोडी खूप छान वाटतेय, तुमचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे। कधी तर ट्रॅकमध्ये जेव्हा आम्हाला असं वाटत असतं की समोरचा माणूस चुकतोय, कोणीतरी आम्हाला भरवलेलं असतं, तेव्हा सगळे कमेंट्स करून सांगतात तुम्ही
प्लीज दामिनीवर विश्वास ठेवू नका, ती तुम्हाला चुकीचं सांगते, पारू खरी आहे. आणि इतकं जेव्हा आपण बघतो की लोक एवढे इन्व्हेस्टेड असतात तुमच्या स्टोरीमध्ये की सिरियलमध्ये काय चाललंय त्याला माझ्याही कधी मी डान्सचे वगैरे रील्स केले असेल किंवा काय केलं असेल तर खाली लोक प्रिया किर्लोस्कर, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही शिक्षिका असून तुम्ही एवढे छान डान्स करता, अहिल्या मॅडमच्या सुनलेला हे शोभतं का, हे ते खूप काय काय चालू असतं. सो मजा येते सगळं बघायला. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे कमेंट्स मी वाचत असते आणि आय एम सो थँकफुल की तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करता.